मनुष्याला रोज दोन प्रकारची झोप येत असते बरं का. एक गाढ निद्रा, डीप स्लीप, आणि दुसरी स्वप्न निद्रा. झोपेला सुरुवात झाली की पहिली अवस्था ही गाढ झोपेची असते. मग अधूनमधून स्वप्न निद्रा येऊ लागते. पहाटेकडे स्वप्न निद्रेची आवर्तनं वाढू लागतात. या दोन्ही प्रकारच्या निद्रा आपल्या निरामय आरोग्याकरता अत्यावश्यक असतात. मानवाची झोपण्याची नैसर्गिक वेळ रात्री 9च्या सुमारास आहे. साधारणपणे सकाळचे 5-5:30 वाजेपर्यंत झोप घेणं हे नैसर्गिक आहे. काही लोकांमध्ये उशिरा झोपून उशिरा उठण्याची प्रवृत्ती दिसते. ती देखील नैसर्गिकच आहे, पण ती ज्याची त्यांनी ओळखायला हवी. सध्या झोप सुरू होण्याची वेळ लांबत लांबत जाऊन 11:30-12 अशी झालेली आहे. त्यातही सुरुवातीचा काही वेळ मोबाईल बघणे, मेल चेक करणे यामध्ये जातो. प्रत्यक्ष झोपेला सुरुवात उशिराच होते. त्यातून आजूबाजूला जेवढा कृत्रिम प्रकाश तेवढी झोप सुरू होणं अवघड होतं. कारण नैसर्गिक अंधार झाला की मेंदूमध्ये मेलॅटोनिन नावाचं एक रसायन स्रवू लागतं. एखाद्या शर्यतीमध्ये सुरुवातीच्या शिट्टीचं जे काम असतं ते या रसायनाचं असतं. शिट्टीच वाजली नाही तर शर्यत सुरूच होत नाही. बाहेर जेवढा प्रकाश जास्त तेवढे हे मेलेटोनिन श्रवण्यास उशीर. आणि उशिरा झोप सुरू झाली तरी सकाळची कामं असतातच. शाळा असतात, ऑफिस असतं, त्यामुळे अर्धवट झोप होते. मग कॉफी ढोसून स्वतःला उत्तेजित केलं जातं. दिवसभर मग अधूनमधून कॉफी, सिगरेट याचा मारा करून स्वतःला जागं ठेवलं जातं. या कॉफीचा परिणाम म्हणून परत त्या रात्री नीट झोप लागत नाही आणि मग हेच चक्र सुरू. कमी झोप, मग कॉफी, मग त्यामुळे परत कमी झोप, मग परत कॉफी. या सततच्या कमी झोपेमुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होते, इन्फेक्शन्स होतात. संबंध शरीरभर एक प्रकारचा दाह किंवा इन्फ्लॅमेशन हे चालू राहतं. आणि हा दीर्घ मुदतीचा हलका दाह म्हणजे क्रॉनिक इन्फ्लॅमेशन हे शरीरामध्ये कॅन्सर उद्भवण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे असं मानलं जातं.